दशक 15वा समास 10वा सिद्धांत निरूपण. श्रीराम. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते, येणेची न्याये श्रीराम. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे, रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटे श्रीराम. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले, ऐसे वाटे श्रीराम. ऐसे जे काही वाटले, ते झाले आणि गेले, आकाशासारिखे तगले, हे तो घडेना श्रीराम. उत्तम जाणीवेचा जिनस, समजो न पाहे सावकास, निराभास ते आकाश, भास मिथ्या श्रीराम. उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी श्रीराम. चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते, प्राणीमात्रासी श्रीराम. विवरता विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, जाली याने तुटी, होणार नाही श्रीराम. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य, विवेके होते श्रीराम. वडिलास शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्तपण गेले, तये ठाई श्रीराम. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही, कळावया श्रीराम. अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्तीशून्य कैसी झाली, स्थिती पहा श्रीराम. मुख्य शक्ती पाततो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा, निर्विकारी श्रीराम. चंचळाची विकार बालटे, ते चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे, हे तो घडेना श्रीराम. महावाक्याचा विचारू, तेथे संन्याशास अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू, तोही विवरो न पाहे श्रीराम. संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी, निश्चयेसी श्रीराम. जगदीश वोळल्यावरी, तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी, विचार जाणती श्रीराम. जे जे विचारी समजले, ते निस्संग होऊन गेले, देहाभिमानी जे उरले, ते देहाभिमान रक्षिती श्रीराम. लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्वपक्ष, हे तरूपे अंतरसाक्ष, तोही मावळला श्रीराम. आकाश आणि पाताळ, दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्याचे चढळ, अखंड झाले श्रीराम. ते तो अखंडची आहे, मन उपाधी लक्षू न पाहे, उपाधी निरासे साहे, शब्द कैसा श्रीराम. शब्द पर कल्पने पर, मन बुद्धी अगोचर, विचारे पहावा विचार, अंतर्यामी श्रीराम. पाहता पाहता कळो येते, कळले ती तुके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते, कोण्या प्रकारे श्रीराम. वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजवून बोला, कोणीतरी श्रीराम. शाश्वतास शोधित गेला, तेणे ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला, निर्विकारी श्रीराम. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटिके झाले, पुन्हा जरी ते आठविले, तरी ते मिथ्या श्रीराम. प्रारब्ध योगे देह असे, असे अथवा नासे, विचार अंतरी बैसे, चळे ना ऐसा श्रीराम. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले, वासना बीज श्रीराम. विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धीपासी कार्यसिद्धी, पाहता वडिलांची बुद्धी, निश्चळी गेली श्रीराम. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ, भूतास ध्यातो तो केवळ, भूत होय श्रीराम. जो पावला शेवटवरी, तयास हे काहीच न करी, अंतरनिष्ठा बाजीगरी, तैसी माया श्रीराम. मिथ्या ऐसे कळो आले, विचाराने सदृढ झाले, अवघे भयेची उडाले, अकस्मात श्रीराम. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेके उमजावे, सकळ काही श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपणनाम समास 10वा समाप्त. दशक 15वा समाप्त. दशक 15वा समास 10वा सिद्धांत निरूपण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आकाशात अनेक घटना होतात आणि जातात, त्या आकाशासारख्या टिकून राहत नाहीत. त्याचप्रमाणे निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ येते आणि जाते. ज्यावेळी आकाशात बळेच अंधार दाटून येतो,
तेव्हा आकाश काळे झाले असे वाटते. सूर्यकिरण जेव्हा आकाशात पसरतात तेव्हा ते पिवळे झाले असे वाटते. जेव्हा अतिशय थंडी पडते तेव्हा आकाश थंड झाले आहे असे वाटते व कडक उन्हामुळे ते जणू वाळून जाते. असे जे जे वाटते ते येते आणि जाते, पण ते काही आकाशासारखे टिकून राहत नाही. उत्तम जाणीव असेल तिलाच हे सावकाश समजते की आकाश हे निराभास असून भास हे मिथ्या आहेत. उदक सर्वत्र पसरते, वायू सर्वत्र पसरतो, आत्मा तर अत्यंतच पसरतो. तत्वे सर्वच व्यापक आहेत हे अंतर्यामी विचार केला असता कळून येते. काय चंचल आणि काय स्थिर नाही हे अंतरात्म्याला सगळेच कळते. प्राणीमात्राने विवरण करून पाहिले की त्यास सर्व उलगडा होतो. विवरण करता करता शेवटी निवृत्ती पदाची प्राप्ती होते. निश्चळ परब्रह्माशी अखंड भेट होते आणि मग परत ताटातूट होत नाही. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार झाला की द्वैत राहतच नाही. ज्ञानाचे विज्ञान होते, मनाचे उन्मन होते आणि सारासार विवेकाने तत्वांचे निरसन होऊन जीव परब्रह्माशी अनन्य म्हणजे एकरूप होतो. अंतरात्म्याला शोधून पाहिल्यावर चंचळ अंतरात्मा निश्चळ परब्रह्म झाला आणि त्या ठिकाणी देव भक्तपणही एकवटला. देव आणि भक्त असे द्वैत उरलेच नाही. तेथे वगैरे स्थलवाचक शब्द वापरले खरे, पण तेथे पदार्थ मात्र काहीच नाही. जसे सुचले तसे कळण्यासाठी बोललो एवढेच. अज्ञानशक्तीचे निरसन झाले, ज्ञानशक्ती मावळली म्हणजे तिचा परब्रह्माच्या ठिकाणी लय झाला आणि वृत्तीशून्य स्थिती प्राप्त झाली. सद्गुरु कृपेने शिष्याच्या अंतरीचा चंचळपणा संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे हाच मुख्य शक्तिपात होय असे समर्थ म्हणतात. मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचळाचा वळसा म्हणजे भोवरा नाही. तेथे साधक शिष्य निश्चळ निर्विकार अशा परब्रह्माच्या ठाई स्थिर होतो. चंचळाच्या विकाराची अग्रे शाखा मुख्य चंचळच तेथे नाहीसे झाल्याने शिल्लक उरत नाहीत. चंचळ आणि निश्चळ मिसळणे हे तर कधी घडत नाही. महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार फक्त संन्याशांनाच असतो किंवा एखाद्यावर दैवी कृपा जर झाली तर मग तोही महावाक्याचे विवरण करू शकतो. संन्यासी म्हणजे जो षड म्हणजे 6 गोष्टींचा त्याग करतो. काम क्रोधादी 6 विकारांचा जो त्याग करतो त्यास संन्यासी म्हणावे. ब्रह्मविचार करणारे सर्व संन्यासीच होत, कारण या विचारात विकारांचा त्यागच आवश्यक असतो. आपण जेवढी साधना करावी तेवढी निश्चयपूर्वक आपल्या उपयोगी पडते. जगदीश एकदा प्रसन्न झाल्यावर तेथे अनुमान करण्याची काय आवश्यकता आहे. असो, आता हे राहू दे. जे विचारवंत असतात ते हे विचार जाणतात. जे जे विवेकी लोक हे सर्व समजले ते निस्संग होऊन परब्रह्माशी एकरूप होऊन गेले. देहाभिमानी जे असतात ते देहाभिमानानेच रक्षण करीत बसतात. ज्याच्या मनात ब्रह्म ठसले त्याच्या बाबतीत पूर्वपक्ष म्हणजे माया उडूनच जाते आणि अंतरात्मा जो हेतुरूप असतो तोही मावळतो. आकाश आणि पाताळ दोन्ही वास्तविक अंतराळच आहेत. त्यांच्यामध्ये दृश्याचा जो पडदा आहे तो काढला की ते अखंड होते. वास्तविक ते अखंडच आहे, पण मन उपाधीकडे पाहून त्यास खंडित मानते. उपाधी निराश झाल्यावर तेथे शब्दही सहन होत नाही. शब्दातीत कल्पनातीत मनबुद्धी अगोचर जो परमात्मा ह्याच्या संबंधी अंतर्यामी सारासार विवेकाने विचार करून पाहावा. पाहता पाहता कळू लागले, पण कळले अशी जाणीवही राहता कामा नये. ती राहिली तर मग कळूनही ते न कळल्यासारखेच व्यर्थ होते. हा विषयच असा अवघड आहे की कशा प्रकारे बोलून तो समजावून द्यावा हेच कळत नाही. वाक्यार्थ वाच्यांश यांचा शोध घेऊन त्यातील लक्षांशाचे मनन निदिध्यासन करावे लागते. ते करता करता अलक्षी म्हणजे परब्रह्मी लक्षांश लय पावतो. मग हे सर्व समजले तरी बोलताच येत नाही. शाश्वताचा शोध घेता घेता शोध घेणाराच ज्ञानी सत्यस्वरूप होतो. विकारांचा त्याग होऊन तो निर्विकारी ऐक्य पावतो. एखाद्याला दुःस्वप्न पडते, पण तो जागा झाला की ते मिथ्या ठरते. समजा जरी त्याला ते परत आठवले तरी ते मिथ्या होते हे ज्ञान त्याचे कायम राहते. त्यामुळे तो दुःखी होत नाही. प्रारब्ध योग असतो त्याप्रमाणे देह राहतो अथवा नष्ट होतो, पण ब्रह्मविचार जो अंतरात दृढ झालेला असतो तो चळत नाही. बीज असते ते अग्नीने भाजले की त्याचे वाढणे खुंटते. त्याला परत अंकुर येऊ शकत नाही. ज्ञात्याच्या बाबतीतही तसेच घडते. त्याचे वासना बीज ज्ञानाग्नीने भाजले गेल्याने त्यास परत अंकुर फुटत नाही. त्याच्या मनात परत वासना निर्माण होत नाही आणि त्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. विवेकाने ज्ञात्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते.
त्या स्थिरबुद्धीमुळेच कार्यसिद्धी होत असते. पूर्वी झालेले साधू संत यांची बुद्धीही निश्चळ परब्रह्मात समरसून गेली होती. जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ होतो, जो चंचळाचे ध्यान करतो तो चंचळ होतो, जो केवळ भूतास ध्यातो तो भूतच होतो. जो परब्रह्मापर्यंत पोहोचतो त्याला हे काहीच करीत नाही. जे अंतर्निष्ठ असतात त्यांना माया म्हणजे गारुडी विद्येप्रमाणे मिथ्या भासते. माया मिथ्या असे कळून येते आणि निरंतर विचाराने ते अंतरात सुदृढ होते. त्यायोगे अकस्मात सर्व प्रकारचे भयच नाहीसे होते. हे सर्व श्रीराम उपासनेमुळे कळले, म्हणून कृतज्ञतेने जगात श्रीराम भक्तीही वाढवावी. हे कार्य करीत असताही अंतरी विवेकयुक्त राहून यशापयशाने आपली भूमिका चढू देऊ नये असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपणनाम समास 10वा समाप्त. दशक 15वा समाप्त.